नमस्कार. कथेचे सर्व भाग एन्जॉय करण्यासाठी, पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. सारंग शॉपमधून येतो, पण त्याचा चेहरा थोडा थकलेला दिसतो. स्वाती आणि रमाबाई दोघी हॉलमध्ये बसून होत्या. सारंग आजीच्या हातात कॅश बॅग देतो आणि रूममध्ये निघून जातो. स्वाती, सारंगची तब्येत ठीक नाही का गं? आजी न बोलताच रूममध्ये गेलाय. चेहरा उतरलेला दिसतो आहे. सकाळी मला सुद्धा जाणवलंय. आई, माझं आणि सारंगमध्ये थोडी कुरबुर झाली बहुतेक रात्री. तो स्टेशनवर मला येणार आहे म्हणून गेला आणि मला कुठे गेला म्हणून प्रश्न पडला असेल. मी सांगितलं तेव्हा विश्वास बसला. होते ग, नवीन नातं जुळायला थोडा वेळ लागतो. आता हनीमून नंतर बघ दोघंही आनंदात दिसणार. आई, लवकरच आता बाळकृष्ण दिसावा अंगणात असं वाटत आहे. मी स्वातीला म्हणणार आहे हनीमूनवर वरून मला आनंदाची बातमी दे. बाकी काही नकोय. अगं पण त्याने ठरवलं असेल की 2 वर्ष एन्जॉय करायचं, तर मग काय करशील? उगाच आत्तापासूनच त्यांच्यावर आपल्या अपेक्षांचं ओझं देऊ नकोस आई. तसं नाही, एकदा का पाळणा हल्ला की सगळं मोकळं वाटतं. स्वातीला सहज बोल, पण वारंवार विचारू नकोस, रमाबाई म्हणाल्या. सारंग रूममध्ये जाऊन बेडवर पडतो, पण आज तो खूपच जास्त थकलेला असतो आणि अस्वस्थ दिसत असतो. स्वाती त्याला आवाज द्यायला येत असते, म्हणजेच त्याची आई. सारंग, जेवण करायचं तर झोपलास का? मॉम, थोड्या वेळाने जेवण करतो, तुम्ही करून घ्या ना. तब्येत ठीक आहे ना? अगं थोडी दगदग झाली कामाची. शिवाय जिम आणि मॉर्निंग वॉक ब्रेक झाला आहे म्हणून लवकर थकवा येतोय. उद्यापासून रुटीन चालू करतोय. तुला एका आठवड्याने फिरायला जायचं आहे. परत ब्रेक पडणार. मग विचार करतोय हनीमून रद्द करावं. सारंग, काय झाले? स्वाती काही बोलली का? तुमच्यामध्ये वाद तर नाही ना झाला? सकाळी स्वातीसुद्धा नाराज दिसत होती. अगं असं काही नाही. चल ताट घे, नंतर फोन करून विचारपूस करायची आहे. तिने आधीच सांगितलं आहे. रात्री निवांत बोल, त्याशिवाय मला करमणार नाही माहेरी. मॉम, मुली माहेरी जातात पण नवऱ्यावर मात्र बारीक लक्ष ठेवूनच असतात. चल मी ताट घेते. स्वाती, नाही तर मला सुद्धा करमणार नाही. स्वाती रूममधूनच निघते. सारंग टॉवेल घेऊन बाथरूममध्ये जातो. फ्रेश होऊन तो किचनकडे येतो. डायनिंग टेबलवर असूनही तो एकटाच आपल्या विचारामध्ये हरवलेला असतो. रमाबाई आणि स्वाती एकमेकांकडे पाहतात. सारंग, लक्ष कुठे आहे? जेवण कर, स्वाती म्हणाली. सारंग जेवण करतो आणि मॉम, मी आराम करतो आणि टेन्शन घेऊ नका, मी ठीक आहे. आता नवीन शॉपचं कन्स्ट्रक्शन चालू होत आहे म्हणूनच आज थोडासा थकवा आला आहे. ग्रँडपा तुमचे औषधं आणि मालिशचं तेल आणलं आहे. सारंग, तू मित्राला भेटायला गेला होतास, तो काय करतो? डॅड, तो डॉक्टर आहे. राहतो कुठे? डॅड, माझ्या कॉलेजचा मित्र आहे तो. आता बाहेरगावी राहतो. अचानकच इकडे आलाय, तर जुन्या ठिकाणी भेटायला बोलवलं होतं त्याने मला, म्हणूनच मी तिकडे गेलेलो होतो. इट्स ओके बेटा, तू शॉपला बोलावून निवांत बोलला असतास. डॅड, तो एकटा नव्हता, सोबत त्याचे काही फ्रेंड्स होते. मॉम, मी जातो. स्वाती फोनची वाट पाहत असणार म्हणून चेहरा असा आहे. सारंगाला तच हसतो आणि गुड नाईट म्हणून सर्वांना निघून जातो. मोबाईल हातात घेऊनच स्वातीचे फोटो तो पाहत असतो. स्वाती, तुला वाटतं मी तुला पहिल्यांदा कांदा पोहेच्या कार्यक्रमात पाहिले, पण तुला हे माहिती नाही, आपली भेट रेल्वे स्टेशनवर झाली होती आणि मी तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो होतो. तुझा हा फोटो तुझ्या नकळत मी माझ्या मोबाईलवर घेतला होता. हे फक्त मलाच माहिती होतं. तू अंकुरची किती काळजी घेत होतीस. आईबाबांकडे लक्ष, सुटकेस सांभाळत एका कोपऱ्यात उभी होतीस. साधा सलवार घातलेला, केस क्लचरने बांधलेले, ओढणी व्यवस्थित घेतली होतीस. तुझा तो चेहरा मी विसरू शकत नव्हतो. आजीला सांगितलं होतं मी लग्न करणार नाही, मला तुमच्यापासून कधीच दूर जायचं नाही. माझी बायको जर एकत्र कुटुंबात राहिली नाही तर मी तिला सोडणार, पण तुम्हाला नाही. किती मुलींना मी कारण देऊन नकार दिलाय, पण तुला पाहायला आलो आणि नकार देऊ शकलो नाही ग. मला तुझी साथ हवी होती. तूच या घरात आनंद ठेवू शकतेस हे मला माहिती होतं. मी कोणत्याही स्त्रीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास असमर्थ आहे. हे जेव्हा उपचारादरम्यान स्पष्ट झालं तेव्हा मी पूर्णपणे कोलमडलो होतो. माझी व्यथा अशी होती की जर मी हे कुणाला सांगितलं तर समाजाने माझ्या कपाळावर नामर्दाचा शिक्का मारला असता. म्हणून हे सत्य मी माझ्यापुरतंच ठेवलंय. हे फक्त डॉक्टर आणि मला माहीत होतं. गेली 10 वर्ष मी उपचार घेतो आहे, पण आता थकलोय ग स्वाती. रोज रात्री मनातील वेदना उशीतच डोकं खुपसून गप्प बसतोय. स्वतःला समजावतोय. अनेकदा मनात येतं, देवाने ही समस्या मला का दिली? प्रत्येक आजारावर औषध आहे, पण माझ्या या अवस्थेवर डॉक्टर अंकलनेही आता हात टेकले आहेत. मी खूप प्रयत्न केले, पण आता मन गडद सावलीसारखं होत चाललं आहे. आणि तरीही तुला कसं सांगू स्वाती, मी तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवू शकत नाही. हे ऐकल्यावर तू मला सोडून देशील याची जाणीव आहे.
पण मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, नाही राहू शकत. शरीरावर प्रेम न करता संसार होतो का, हे मी स्वतःलाच विचारतोय अनेकदा. पण मी तुला तुझ्या इच्छांना तिलांजली द्यायला सांगू शकत नाही. इतक्यात माझा फोन वाजतो आणि मी त्या फोनवरून त्या विचारातून बाहेर येतो. समोरच्या आवाजाने माझ्या चेहऱ्यावर हसू उमटतं. स्वाती होती ती. ती विचारते, तुला झोप नाही का आली? उशीर झालाय ना फोन करायला? मी हसतच तिला सांगितलं, आत्ताच जेवून आलोय, तुला आज फोन करणार होतो. तिचा आनंद स्वर ऐकून मला जाणवलं, तिच्या आनंदासाठी तरी मी झगडायला हवं. ती सांगते, इकडे सगळं छान चाललंय. आई बाबा खूप सुखी आहेत, कारण मी सुखात आहे म्हणूनच. मी मनात म्हणतो, मी तुला काय दिलं आहे, पण तरी तुझ्या चेहऱ्यावर समाधान दिसतंय. तिच्या शब्दात समजूत होती. सारंग, सर्व काही लगेच घडायला नकोय. वेळ दिल्यानंतर नातं घट्ट होतं. मी तिला सांगतो, माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू माझ्यासोबत राहावी अशी इच्छा आहे. आणि तीही हसूनच म्हणते, तुझ्या मुडी स्वभावाला मी समजून घेईन. माझा हट्ट बाजूला ठेवून तुझी साथ देईन. तिचा तो विश्वास माझ्यासाठी अमूल्य होता. मी विचारतो, कधी येणार आहेस तू परत? ती भेटेन म्हणते. माहेरी ठेवून दिलं तर काय करशील? मी म्हणतो, मी आलो नाही तर तू येणार नाहीस का? ती म्हणते, नाही रे, यायचं तर आहे. ताईने हनीमूनचं प्लॅनिंग केलं, तिचा मान राखायला तर हवा ना? मी विचारतो, फक्त तिचा मान राखण्यासाठी? आणि मी लगेचच सांगते, नाही रे सारंग, आता ताई आणि आजीला नाराज नको करायला. तिच्या या शब्दात घराची, नात्यांची ओढ होती. मग ती हसूनच म्हणते, तू आजीला विचारशील का तिची इच्छा काय आहे ते? आणि मी म्हणतो, तुझी इच्छा काय आहे? ती लाजूनच म्हणते, माझी इच्छा तिथे सांगणार, तोपर्यंत सिक्रेट. मी हसतो आणि म्हणतो, हे सिक्रेट जाणून घेण्यासाठी हनीमून पॅकेज घ्यावं लागणार. ती हसते आणि म्हणते, चल आता झोपू, उद्या बोलूया, लवकर ये मला न्यायला, तुझ्याशिवाय चैन पडणार नाही. कॉल कट होतो. पण तिचा लव्ह यू अजूनही मनात घोळत राहतो. मी विचार करतो, एक दिवस तिला सत्य सांगितल्यावर ती जर मला स्वीकारली आणि प्रेमाने म्हणाली लव्ह यू सारं, तर तिला जाणवेल की मी तिला किती प्रेम करतोय. तिच्यासाठी मी काय करू शकतो याची कल्पनाही नाही कळवणार तिला. स्वातीसोबत फोनवर बोलून सारंग झोपण्याच्या तयारीला लागलेला असतो. पण तेवढ्यातच त्याला आठवतं की डॉक्टरांनी नवीन गोळ्या दिल्या आहेत आणि आज त्याला घ्यायच्या आहेत, आजपासूनच. एका सुकलेल्या वृक्षाला पुन्हा पालवी फुटावी तशी एक आशा त्यांच्या मनामध्ये जागी झाली होती. तो टेबलवरचं पाण्याचा जग उचलतो, पण ते रिकामं असतं. म्हणून तो किचनमध्ये जाऊन फ्रीजमधून पाण्याची बाटली काढतो आणि परत रूममध्ये येऊन पण लक्ष जातं, गोळ्या तर गाडीत आहे. स्वतःच वर चिडतो आणि म्हणतो, आज मी किती विसरतोय. तो गाडीची चावी घेतो आणि गाडीकडे जातो. गोळ्या घेत असताना त्याचे वडील समोर उभे असतात. वडील विचारतात, सांग सारंग, अजून झोपला नाहीस? कुठे बाहेर जातो आहेस का? तो पटकन सांगतो, डॅड, गाडी लॉक केली नव्हती, ती बघायला आलो होतो. तेवढ्यात ते पाहतात की त्याने काही गोळ्या खिशात घातल्या आहेत. विचारतात, गोळ्या कशाच्या आहेत त्या? काय झालंय तुला? तब्येत तर ठीक नाही का? सारंग थोडा हसून उत्तर देतो, व्हिटॅमिनच्या गोळ्या आहेत, माझ्या डॉक्टर मित्राने दिल्यात. त्याला वाटलं मला काही उपयोगी पडतील म्हणून दिल्यात. मग वडील सांगतात की ते डॉक्टर अंकलला फोन लावत होते, पण आई झोपलेली म्हणून बाहेर आले. सारंग त्यावर थोडी मस्करी करतच म्हणतो, डॅड, ही वेळ आहे का? सकाळी बोला ना. आणि अंकल आता बिझी असतील ना? वडील म्हणतात, त्याची बायको परदेशात गेली आहे, मुलीकडे. तो बिझी कोणाबरोबर असणार? सारंग त्यावर मस्करीतच म्हणत असतो, सांगता येत नाही, बाहेर चान्स घेत असेल तर. आणि त्यांना गुड नाईट म्हणतच रूममध्ये परत येतो. रूममध्ये येऊन सारंग विचार करतो, गोळी घ्यावी का नको? 8 दिवसात काय फरक पडणार आहे? पण शेवटी तो गोळी घेतोच. ती जिभेवर ठेवतो आणि थोडंसं पाणी पितो. गोळ्यांचा पट कपाटात ठेवताना तो त्या स्वातीच्या ड्रेसवर ठेवतो. कपाट बंद करतो, लाईट बंद करतो आणि बेडवर पडतो. काही वेळातच त्याला अंगावर उष्णता जाणवायला लागत असते. तो म्हणतो, AC चालू आहे, म्हणजे ही गोळीची रिॲक्शन असावी. तो टी शर्ट काढतो आणि मोबाईल हातात घेतो. डॉक्टर अंकलला कॉल करतो, पण फोन काही उचलला जात नाही. सारंग रूममध्ये फेऱ्याच मारू लागत असतो, पण उष्णतेमुळे त्रास होत असल्याने तो उठून बाथरूममध्ये जातो. थंडगार शॉवरखाली उभा राहत असतो. त्या पाण्यामध्ये स्वतःच्या वेदना शांत करत तो आरशामध्ये स्वतःकडे पाहत असतो. अंगावर एकही कपडा नसतो. स्वतःवर हसून म्हणत असतो, सारंग, तू नामर्द आहेस. कितीही प्रयत्न केले तरी तुझ्यात फरक पडणार नाही. आज तू एकटा आहेस म्हणून ठीक, पण जेव्हा स्वाती समोर असेल तेव्हा काय करशील? तिच्या शरीरावर निव्वळ घाव घालणार का तू? सुख देता येणार नाही तरी अशा
आशा दाखवून काय उपयोग? एकदा स्पष्ट सांगून टाक सगळं काही. हे जगणं म्हणजे काय? जेवण समोर असावं आणि तोंडाला पट्टी बांधावी अशी अवस्था आहे. त्याच्या डोक्यात विचारांचे वादळ उसळत होतं. या जगात कोणाविना काही अडत नाही. 4 दिवस रडतील, मग विसरून टाकतील. आजी आजोबा, मॉम डॅड आणि आता स्वातीसुद्धा. थोडे दिवस हळहळतील, मग जातीलच. तसंच तर आहे. कारण माझ्यामुळे या घराला वारस मिळणार नाही. मी गेलो की स्वातीचं दुसरं लग्न करतील, कदाचित चौधरी घराणा. सारंग, तू किती विचार करतोस? पण एक श्वास आणि मृत्यू यामध्ये किती अंतर असतं, एक क्षणाचं. तर प्रेक्षकांनो, कथा खरंच खूप सुंदर आहे. तुम्हाला आवडत आहे याची खात्री आहे. पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब का करत नाही हा प्रश्न मला नेहमीच पडतो. त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. टेन्शनवर एकच उपाय आहे, या जगाचा निरोप घेणं. त्याच्या मनातील ही घुसमट असह्य होत आहे. तो भिंतीला टेकून घसरत बसतो, तोंडावर हात ठेवतो आणि आपले अश्रू मोकळे करून देतो. का रे कामदेवा, मला नामर्द केलंस तू. रतीसारखी सौंदर्यवती स्वाती माझ्या आयुष्यात पाठवलीस आणि अशी शिक्षा दिलीस. वयात येतानाच मला जाणवायला लागलं होतं की माझ्यात काहीतरी कमी आहे. मुलं होणार नाहीत हे स्वातीने सहन केलं असतं, पण मी पूर्णपणे अपात्र आहे हे कसं सहन करेल? स्वतःला समजावतो, उठतो, शावर बंद करतो, टॉवेल गुंडाळतो आणि बेडवर बसतो. त्याच्या मनात एकच प्रश्न घुमत राहतो, काय होईल जेव्हा स्वातीला हे सगळं समजेल? मी कसा सामोरा जाईन तिला? हे लग्न करून मी खूप मोठी चूक केली का? पण मी ही आता चूक कशी सुधारू? आजी, मॉम आणि मी या घराला वारस नाही देऊ शकणार. मला माफ करा. आणि तो सिलिंग फॅनकडे एकटकच पाहत असतो. खूप साऱ्या प्रश्नांचं काहूर त्याच्या मनामध्ये असतं. तो डिप्रेशनमध्ये चाललेला असतो. सारंगला रात्री गोळीमुळे जो त्रास झाला त्या वेदनेतून तो स्वतःला सावरतो, पण तो सिलिंग फॅनकडे एकटक पाहत विचार करत बसला असतो. एका श्वासाचा अंतर आहे. सारंग, जीवन आणि मृत्यूमध्ये हा विचार त्याच्या मनात घर करत होता. तो उठतो आणि बेडवर टेबल ठेवतो. परत तो बेडवर बसून एक दीर्घ श्वास घेतो. सारंग, तू असं नाही करू शकत. तुझ्यामुळे हे घर उद्ध्वस्त होणार. आजी आजोबा या धक्क्यातून सावरणार नाहीत. अरे सारंग, नाही तर तिच्या समोर मुखवटा ओढून राहतोस. कमीत कमी या त्रासातून तू मुक्त तरी होशील. स्वातीला काही समजणार नाही. चल पटकन एक सुसाईड नोट लिही आणि सर्व संपवून टाक. तो उठून डायरी घेतो आणि एक नोट लिहायला लागतो. प्रिय स्वाती, तुला मी कसं सांगू जान, माझं एका मुलीवर प्रेम होतं. आता ते प्रेम होतं कारण माझा भ्रम होता, म्हणून मी तिच्यात वाहवत गेलो. मी नाव नाही सांगत कारण मी तिला वचन दिलं होतं की मी तिचं नाव सर्वांना तिच्यासोबत उंबरठा ओलांडल्यानंतरच सांगणार. पण अचानक आजीने तुला पसंत केलं. मी घरच्यांचे मनसुद्धा नाही मोडू शकलो कारण मी त्यांचा लाडका सारंग आहे. तेव्हा तिने मला तुझ्याशी लग्न करायला परवानगी दिली. पण आता ती मुलगी मला खूप आग्रह करत आहे, तू माझ्यासोबत लग्न कर, नाही तर मी तुझ्यावर केस करणार आहे म्हणून. याने मला लग्नाचं वचन देऊन माझा शारीरिक भोग घेतला आहे. मी तिच्याशी लग्न करून तुला कसं सोडू हेच मला समजत नाही. म्हणूनच मी अजूनपर्यंत तुझ्यासोबत शारीरिक संबंध जोडले नाहीत. प्रेक्षकांनो, आणखी एक वेळा सांगते तुम्हाला, चॅनल सबस्क्राईब करा. कथेचा आनंद घेण्यासाठी, कथेचे भाग पुढील एन्जॉय करण्यासाठी कृपया आपल्या शब्द मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. डेली तुम्ही मला 100 तरी सबस्क्राईब वाढवून द्याल ही आशा आहे. आम्ही दोघांनी एकत्र कितीतरी रात्री एकमेकांच्या मिठीत बंदिस्त केलेल्या आहेत हे मलाही माहिती नाही. ती येणार आहे म्हणून मी स्टेशनवरून तिच्या मिठीत बंदिस्त होतो. त्या दिवशी सुद्धा मी तिथेच गेलो होतो तिला समजवायला की मला विसरून जा, पण ती ऐकायला तयार नाही. तिच्याकडे फोटो आहे, ती कोरडा सिद्ध करू शकते. माझ्या घराची बदनामी होणार. ती माझ्या नजरेला नजर नाही मिळवू शकत. यावर मी उचललेलं हे पाऊल. माझी इच्छा आहे मी गेल्यावर तू लग्न करून सुखी संसार करणार, पण या घरासोबत संबंध तोडू नकोस. माझ्या मागे तू या घराचा आधार हो. ती मुलगी या जगात नाही म्हटल्यावर कधीच कोणासमोर येणार नाही. स्वाती, होऊ शकतं तर या सारंगला माफ कर. तुझाच सारंग, त्याचा जीव फक्त आणि फक्त तुझ्यात गुंतला आहे. तो नोट लिहून पेन डायरीत ठेवून बंद करत असतो आणि डायरी उशीजवळ ठेवतो. कपाटाकडे जातो, कपाट उघडतो, स्वातीची साडी उचलतो आणि त्याला कपाटातला स्वाती आणि त्याचा फोटो दिसतो. तो फोटोवरून हात फिरवतो, कपाट बंद करतो, साडी हातात घेतो, लव्ह यू जान म्हणून ओठ ठेवतो. चला सारंग चौधरी, निरोप घ्यायची वेळ आली आहे असं म्हणतच तो टेबलवर उभा राहतो. सिलिंग फॅनला साडीचा एक टोक बांधतो आणि दुसरा आपल्या गळ्यात बांधण्यासाठी टेबलवर तो तसाच उभा राहतो. त्याचे पाय थरथरते पण एक दीर्घ श्वास घेऊन स्वतःला हिंमत देतो. साडीच्या पदराला दोरीसारखा आड देतो. तो साडी गळ्याला बांधणारच असतो की तेवढ्यात समोर त्याला स्वाती कांदेपोहेची प्लेट घेऊन येतानाचं चित्र डोळ्यासमोर दिसत असतं. तेच तिचे मोकळे सोडलेले केस, तिच्या पैंजणांची रुंजून ऐकून त्याच्या चेहऱ्यावर एक हास्याची लकीर फुटलेली
असते. तो साडी हातातून सोडतो आणि टेबलावरून खाली उतरतो. अगदी तसाच बसतो जसा स्वातीला पाहायला तो खाली बसला होता. ओसरीत असलेल्या पलंगावर तो बसून तसाच होता. एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून मोबाईल हातात घेऊन स्वाती सर्वांना कांदेपोह्याची प्लेट देताना सर्व सारंगजवळ येते. तिची नजर त्याच्या नजरेला मिळताच तो गालामध्ये हसत असतो आणि खाली पोहे पाहून प्लेट देते. सारंग प्लेट हातात घ्यायला थोडा उशीरच करतो. ती तशीच उभी राहते. सारंगच्या खांद्यावर तिचा डावा हात ठेवते आणि लगेचच प्लेट हातामध्ये घेते. चहा नाश्ता झाल्याच्या नंतर रमाबाई म्हणालेल्या असतात, सारंग, तुला स्वातीसोबत बोलायचं असेल तर तू अंबाबाईच्या देवळामध्ये किंवा मंदिरामध्ये सुद्धा तिला घेऊन जाऊ शकतोस. स्वाती पसंत असेल तर येताना देवीची ओटी भरून तिचा आशीर्वाद घरी घेऊन या. स्वातीचा बेटा सारंगसोबत तुमच्या मनात काय आहे हे एकमेकांना काहीही न लपवता सर्व काही सांगा. समोर दोन्ही कुटुंबांना निर्णय घेता येणार. स्वाती सारंगच्या मागे जात असते. या गोड विचारातच सारंग असताना त्याच्या मोबाईलची रिंग वाजते आणि तो उठून मोबाईल घेणार तोच भानावर येतो. त्याचं लक्ष बेडवरच्या टेबलाकडे आणि फॅनला लटकलेल्या साडीकडे जातं. मोबाईलची रिंग वाजत असताना तो साडीकडे पाहत असतो आणि मोबाईल उचलतो. सारंग, फोन केला होता डॉक्टर अंकलचा फोन. हो अंकल, गोळी घेतली. कसं वाटत आहे आता तुला? अंकल, मी माझी ट्रीटमेंट आजपासून थांबवत आहे. तेव्हा गोळीमुळे इच्छा काढून काहीच फायदा नाही. माझ्यात फरक नाही पडणार, उलट नुकसानच होणार आहे. ह्या गोष्टी तो बोलत असतो. बेटा, आपल्याला प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. अंकल, आता निर्णय स्वातीवर आहे. मी तिला माझ्यातल्या कमजोरीला ती स्वीकारते का? मला सोडून गेली तर काय होईल? आता ही ट्रीटमेंटने मी थकलो आहे. मला आता ह्या ट्रीटमेंटचा कंटाळासुद्धा आलेला आहे आणि त्यामुळे मी ही ट्रीटमेंट थांबवत आहे. अंकल, माझी एक रिक्वेस्ट आहे. घरात कोणाला सांगू नका की सारंग कसा आहे म्हणून. स्वातीला माहीत झाल्यावर तो ती निर्णय घेणार की नाही सांगायचं. सारंग, मी सुद्धा तेच म्हणणार होतो. इतक्या पॉवरफुल गोळ्या एका आठवडा घेऊ नकोस. स्वाती आल्यावर तू घे. स्वातीसोबत नसेल तर तू त्या गोळ्या घेऊ नकोस, कारण त्या गोळ्या खूपच जास्त स्ट्रॉंग आहेत. मॉर्निंग वॉक, संतुलित आहार आणि सकारात्मक विचार हे उत्तम औषध आहे. हो अंकल, मी आता तेच करत राहणार. गुड नाईट अंकल. गुड नाईट बेटा. डॉक्टर फोन ठेवत असतात. मी आज काय करणार होतो? सुसाईड. माझ्या मनात असा विचार तरी कसा आला मला कळत नाही. मला काय होत आहे आणि सारंग नामर्द नाही. मी माझ्यातल्या कमजोरीवर मात करून जगणार. चौधरी घराण्याला मी दुःखात लोटून डोळे मिटणार नाही. तो टॉवेलवरच होता. तो टी शर्ट आणि बरमुडा लावतो. फॅनची साडी काढून ठेवतो. टेबल जागेवर ठेवतो. साडी नीट घडी करतो. स्वाती, आज परत एकदा या सारंगला तुझ्यात गुंतवून यातून बाहेर काढलंस. लव विचार म्हणत तो साडी उशीच्या बाजूला ठेवतो. तो सुसाईड नोट डायरीत लिहून ठेवतो. ते त्याच्या लक्षात राहत नाही. तो साडी चेहऱ्यावर येऊन झोपतो. सारंग शांत झोपलेला असतो. जणू सर्व निवळलं असल्यासारखंच त्याच्या चेहऱ्यावर साखर झोप दिसत आहे. स्वातीला रात्री बरोबर झोप लागत नाही. कुठेतरी काही घडणार आहे असं तिचं मन तिला सांगत असतं. ती उठून घड्याळ पाहते. 5 वाजले आहेत. सारंग उठला असेल का? फोन करू का? मला खूप घाबरल्यासारखं वाटत आहे. पण अचानक सर्व शांत झाल्याचं मन सांगत होतं. असं का मला वाटतंय? अंबाबाई, माझ्या सासरी सर्व ठीक तर आहे ना? मी उगाच इथे 8 दिवस राहते म्हणाले. तसंही मला आई कुठे जाऊ देत नाहीये. हळद भरली आहे. कोणाची नजर नको लागायला म्हणून. सारंग, खरंच तुझ्या प्रेमाचा रंग आहे. स्वाती अजूनच सुंदर दिसते म्हणते आई. पण प्रेमाच्या रंगाला अजून मुलामा चढला नाही. स्वाती, तोच विचार येतोय मनात. खरंच आहे म्हणून पहिल्या रात्रीच्या द्वेषाने वाट का पाहतात याचं उत्तर आता मिळत आहे. ती स्वतःशीच लाजते आणि परत चादर ओढून पलंगावर बसून राहत असते. प्रेक्षकांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कथेचा आनंद घ्या. धन्यवाद.